माझ्या माहेरचं घर म्हणजेच जाचकवाडीचं घर हे पाडायचं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे की पाडायला काढलंय. पण ज्या दिवशी आम्ही गेलो ना, म्हणजे ज्या दिवशी पाडायचे त्याच दिवशी आम्ही गेलेलो, कारण की तिकडे सगळ्यांना बोलवून घेतलेलं, जे माणसं पाडतात त्यांना बोलवून घेतलेलं. तर त्यांनी आल्यावर घर वगैरे बघितला. तसं तर अगोदरच्याच दिवशी ते बघून गेलेले आणि मग त्यांनी आम्हाला काही पैसे सांगितले. खरं सांगते, घर पाडायला सुद्धा एवढे पैसे लागतात ना हे मला त्या दिवशी कळालं. तर त्यांनी घर वगैरे बघितलं, सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आणि मग ते बोलले की एकदा पूजा करून घ्या. आणि खरं सांगते, हे सुद्धा मला त्या दिवशीच कळालं की घर पाडताना सुद्धा पूजा करायची असते. तर मी आणि माझी दीदीच होते आमच्या घरामधून, म्हणून आम्ही दोघींनी पूजा करून घेतली. आणि नारळ फोडायचं काम मला दिलं होतं दीदीने. दीदी बोलली तू नारळ फोड. तर तसं तर आम्ही बोलत होतो तिथे जे जेंट्स होते त्यांना की तुम्ही फोडा, पण ते बोलले नको, तुमचं घर आहे तुम्ही फोडा. तर मला काय म्हणजे मला वाटलंच नव्हतं मला नारळ फोडता येईल. पण पहिल्याच याच्यात एवढा भारी नारळ फोडला ना, पहिल्यांदा मी नारळ फोडला आणि तो पण एवढा छान फुटला. त्यानंतरनं लगेच आमच्या म्हणजे मी सगळ्यांना तो प्रसाद वाटला, मी आणि प्रिन्सने सगळ्यांना तो प्रसाद वाटला. थोडीशी खडीसाखर आणि नारळ आणला होता तर तो सगळ्यांना वाटला. थोडीशी दक्षिणा ठेवली आणि त्यानंतरनं परत एकदा घराचा थोडासा क्लिप घेऊन ठेवला. म्हटलं परत कधीच आयुष्यात असं घर ह्या म्हणजे जसं दिसतंय तसं इथे दिसणार नाही आहे, म्हणून मग तो छोटासा व्हिडिओ काढून ठेवला. आणि खरं सांगते खूप वाईट वाटत होतं बरं का, हे सगळं जाणार आहे. पण सांगितलं आणि मी अगोदरच्या पण व्हिडिओजमध्ये बोलले की ह्याच ठिकाणी एक छान असं घर उभं राहणार आहे, याचा पण आनंद खूप जास्त होत होता. आणि ते पण आम्ही आमच्या पैशांनी करतोय ना, ह्याचा तर आनंद एवढा होतोय ना, कारण की कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढ्या पटकन घर बांधायला पण आम्ही घेऊ आणि ते इतक्या लवकर स्वप्न पूर्ण होईल. आणि हे सगळं काही होणार आहे आता आमच्या डोळ्यासमोर, याचा आनंद तर होत होता. पण घर तर पाडायला लागले ना, त्याचं बघा ना, दुःख एवढं होत होतं ना, एक एक कौल जसा पडत होतं ना तसं असं वाईट वाटत होतं. आणि घर बघून घेत होते, असं नाही डोळ्यात तर किती वेळ बसून राहणार आहे म्हणा, पण तरी पण असं आपलं बघून ठेवलं म्हणजे. आणि मी खरं सांगते ना, एवढा महिनाभरात ना माझ्या घराच्या इतक्या सगळ्या व्हिडिओज शूट केल्यात आणि तुम्ही पण बघितलं असेल आणि तुमचं पण सगळ्यांचं खूप जास्त फेवरेट झालं आहे हे घर. पण तुम्ही तर लांबून बघताय तरी सुद्धा म्हणता तुम्ही पाडू नका घर. आणि आम्ही तर एवढे आमचं बालपण घालवलं, त्यात एवढ्या आठवणी आहे. आणि आम्हाला कसं वाटत असेल पाडताना ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. कारण कसं असतं ना, कसंही घर असतं तुटकं पडकं तरी पण आपल्याला अप्रूकच असतं. तर बघता बघता एवढं घर पाडलं आणि चला आता झालं आहे, पाडायला सुरुवात केलीच आहे. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला नवीन घर बांधायचं आहे. तर लवकरच नवीन घर बांधणारे त्याच्या पण व्हिडिओ येतील. बाय बाय.